Hello, friends. Aldehydes and ketones, and under that, chemical reactions of aldehydes and ketones, and most of the reactions, especially the carbonyl group of aldehyde and ketone. It can be aldehyde or it can be ketone. Okay, it can be any. Okay, तर सध्या हा अल्डिहाइड दिसतो, पण इकडं अल्काइल ग्रुप आला तर कीटोन पण. तर म्हणून इथं लिहिताना मी अल्डिहाइड जरी लिहिलं असलं तरी म्हणून मी अशी बॅलन्सेस दाखवले नव्हते. असं समजा हा अल्डिहाइड आहे आणि किंवा कीटोन असता तरी पण ॲडिशन रिॲक्शन्स अक्रॉस कार्बोनिल ग्रुपच्या ज्या रिॲक्शन्स आहेत, कार्बोनिल ग्रुपमध्ये कार्बन इज डेल्टा पॉझिटिव्ह, कार्बोनिल ऑक्सिजन इज डेल्टा निगेटिव्ह, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, इट इज पोलार, it is more electronegative, therefore it pulls the electron density, and therefore carbonyl bond group or the carbon oxygen bond, the carbonyl group is polar, carbon is electron deficient. हे सगळं आधीपासून कानावर पडले. कीटोन असेल तरी लागू येऊन मी ब्रॅकेटमध्ये कीटोन लिहिलं, लक्षात ठेवा. तर HCNची रिॲक्शन प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी सांगितली होती. आता आपण सध्या न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स आहेत या कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइड कीटोनमधल्या कार्बोनिल ग्रुपच्या अक्रॉसचे ॲडिशन रिॲक्शन्स आहेत ते सगळे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स आहेत. आता मी पुन्हा थोडक्यात सांगून ठेवतो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आय कवर्ड दॅट इन माय प्रिव्हियस लेक्चर. तर ॲडिशन रिॲक्शन आहेत तर त्याला न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स का म्हटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप इज ॲडिशन ऑफ न्यूक्लिओफाईल. ही मायनर गोष्ट आहे, पण तरी पण फर्स्ट स्टेप हे आहेच. अँड इट इज स्लो स्टेप रेट डिटरमाइनिंग स्टेप, RDS. त्या तुलनेत पुढची स्टेप आहे ती फास्ट आहे, म्हणून न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन असं म्हटलेलं. नाही तर पहिल्या स्टेपमध्ये जर न्यूक्लिओफाईल ॲड झालं तर सेकंड स्टेपमध्ये तिकडे इलेक्ट्रोफाईल ॲड होणार आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघा, मी असं पटकन आत्ता बोलून गेलो बिकॉज आय हॅव डिस्कस दॅट इन द प्रिव्हियस लेक्चर. रिव्हिजन म्हणून पुन्हा एकदा सांगितलं. आता ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाईडमध्ये आता मी एक्सप्लेन करतो आहे. तर बऱ्याच वेळेला सोडियम बायसल्फाईडचा फॉर्म्युला अल्डिहाइड ॲरोवरची काय कंडिशन डायरेक्ट प्रोडक्ट असं लिहिलेलं असतं आणि त्यामुळे मग ते मुलांना कळत नाही, पाठ करतात, सल्फाईडच्या ऐवजी सल्फेट लिहितात, बॉन्ड सल्फरचा ऑक्सिजनचा इकडं तिकडं. त्याचे कारण का, त्याच्या बेसिक्समध्ये जात नाही. पण तसं डायरेक्ट पुस्तकात दिलेलं नसतं. ते टीचरनी आणि मग स्टुडंटनी त्याप्रमाणे करायचं असतं शिकवताना आणि शिकताना. ओके, तर NaHSO3 प्लस अल्डिहाइड अशी रिॲक्शन दिसेल तुम्हाला. एकदा शिकताना व्यवस्थित शिका, नंतर आपणही डायरेक्ट लिहूच असेल. आणि बघा आता इथं मग तो NaHSO3 म्हणजे बॉन्डिंग बघितलं तरी असं आहे. तर हे सोडियम बाय सल्फाईड आहे बघा, सोडियम बाय सल्फाईड PHIT. ओके, किंवा सोडियम हायड्रोजन सल्फाईड पण म्हणतात त्याला, सोडियम हायड्रोजन सल्फाईड पण म्हणतात, लिहित नाही. सल्फेट नव्हे, कशाला का NaHSO4 समजलं का, NaHSO4 SO4 म्हणजे SO4-2 असं असतं. तर ते सोडियम बाय सल्फेट झालं असतं, SUL PHAT लक्षात घ्या. ते सल्फेट वेगळं, सल्फेट +6वाला सल्फर SO4-2 ग्रुप. हे सल्फाईट SO3-2 +4वाला सल्फर SO2शी रिलेटेड. सल्फेट हा SO3शी रिलेटेड आहे, +6 ऑक्सिडेशन नंबर. तर हे सल्फाईट चाललेलं आहे, सल्फेट नाही, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा सल्फेट म्हटलं असतं तर NaHSO4 लिहिलं असतं आपण, SO4-2शी रिलेटेड. किंवा Na2SO4 सोडियम सल्फेट आणि Na2SO3 Na2SO3 पण असतो, तो सल्फाईट, लक्षात घ्या, सल्फाईट. तर हे पण मी मुद्दाम इकडं साईडला आणि एक्सप्लेन करताना कुठल्या मुद्द्यावर लक्ष द्यायचं आहे, भर द्यायचं, ते मुद्दाम थोडं बाजूला लिहून ठेवलं आहे सिक्वेन्स. तर पहिली गोष्ट सल्फाईटमधला फरक समजून घ्या. त्यानंतर सोडियम बाय सल्फाईट न्यूक्लिओफिलिक ॲडिशनमध्ये वापरतो आपण, जसं प्रिव्हियस लेक्चरमध्ये HCNची ॲडिशन रिॲक्शन न्यूक्लिओफिलिक बघितली आपण. त्याचे बॉन्डिंग माहीत पाहिजे आणि त्याच्या बॉन्डिंगमध्ये तुम्हाला कळेल इथं असं आहे
ओके, याचा अर्थ सल्फरचे 2 अनपेअर्ड आणि 1 लोन पेअर झालं, याचा अर्थ 1 लोन पेअर शिल्लक आहे, ते ठीक आहे. पण बघा इथं महत्त्वाचं काय बरं, की ज्या अर्थी इथं आयनिक बॉन्ड आहे त्या अर्थी रुटीन नेहमीचे 2 लोन पेअर्स आहेतच, पण हा एक अनपेड ऑक्सिजनचा आणि एक सोडियमचा, त्यामुळे हा O- आणि Na+. दिस विल अटॅक, जसं CN- लोन पेअरने अटॅक करायचा, किंवा अमोनिया किंवा अमाइन्स लोन पेअर ऑन नायट्रोजन किंवा ऑक्सिजन अल्कोहोलमधले न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये अटॅक करतात, तसं दिस इलेक्ट्रॉन पेअर निगेटिव्ह चार्ज येतात आणखी, दिस विल अटॅक इलेक्ट्रॉन डेफिशियंट कार्बोनिल ग्रुपमधला कार्बोनिल कार्बन डेल्टा पॉझिटिव्ह, पार्शल पॉझिटिव्ह. मग ही लोन पेअर या सोडियम हायड्रोजन सल्फाईट ग्रुपमधल्या ऑक्सिजनवरची, या साईडला OH बॉन्ड आहे कोव्हॅलेंट पोलर असला तरी, आणि या साईडला आयनिक आहे, म्हणजे ही लोन पेअर अटॅक करणार. ही लोन पेअर इथे शेड पेअर झाली की या दोन्हीमधला जो पाय असेल, समजा हा वरचा आहे, तो पाय बॉन्ड इकडे जाईल ऑक्सिजनकडे. आता नेहमीचे लोन पेअर 2 आहेतच, आता पाय बॉन्ड इकडे गेल्यामुळे तिसरी तयार होईल. मग ते काय होईल ते मी इथं लिहितो, बघा कसं झालं. कार्बन, ओके, अल्डिहाइड, त्याच्याऐवजी इथं आणखी एक सेम ऑर डिफरंट अल्काइल ग्रुप घेतला तर कीटोन, दोन्हीला लागू आहे, मी पुन्हा सांगतो आहे. कुठलं तरी एका वेळेला एक चर्चेत घेतलं, हे नेहमीचे 2 लोन पेअर. आता पायवाली इलेक्ट्रॉन पेअर इट गेट्स ट्रान्समिटेड टुवर्ड्स ऑक्सिजन, त्यामुळे इथं मायनस चार्ज, एक ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन, एक कार्बनचा, पूर्ण कार्बनचा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनकडे गेला, त्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज. आणि ही लोन पेअर होती ती इथं शेड पेअर झाली, त्यामुळं त्या मोमेंट पुरतं म्हणून कलर इथं नाही काढला तरी इथं काढतो, ती शेड पेअर ऑक्सिजनवरची, ऑक्सिजनचे 2 लोन पेअर आहेतच, ओके. आणि हा सल्फर नाही का, आणि हा OH बॉन्ड कोव्हॅलेंट आहे, पोलर असला तरी कोव्हॅलेंट आहे. आणि मग हा Na+ इथं असेल, आता काउंटर आयन आहेच तो बाजूला. आता मुद्दा काय आहे बघा इथं पुढं, असं हे नॉर्मली अशी स्टेप आहे, म्हणजे हा न्यूक्लिओफाईल, मग अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल नाही का, आणि ही स्लो स्टेप आहे. आता याच्यामध्ये ॲडिशनल काय मुद्दा येतो की हा ऑक्सिजन मायनस चार्ज आहे, कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड मायनस चार्ज, म्हणजे याला अल्कॉक्साईडची प्रॉपर्टी झालेली आहे. अलग लक्षामध्ये अल्कॉक्साईड, अल्कॉक्साईड आयन, सोडियम अल्कोहोल रिॲक्टेड विथ सोडियम, सोडियम अल्कॉक्साईड, सोडियम मिथॉक्साईड, नेहमीचे 2 लोन पेअर असतातच, अल्कॉक्साईड. आणि हा स्ट्रॉंग बेस आहे, म्हणजेच काय बरं, हाय ॲफिनिटी, हाय अट्रॅक्शन, हाय ॲफिनिटी फॉर प्रोटॉन, म्हणजे इतरांना पण पॉझिटिव्ह चार्जला असणार, पण प्रोटॉन आपण उल्लेख मुद्दाम करूया, फॉर H+ आयन. आणि मग हा OH बॉन्ड पोलर आहे, आणि सल्फर त्याला जोडलेले ऑक्सिजन, हे सगळं जर बघितलं OH बॉन्ड नुसता पोलर नाही, मोर पोलर आहे. आणि हा OH बॉन्ड पोलर असल्यामुळं नाही का, बघा पुसून मग आता मी कोव्हॅलेंट असं दाखवतो. दिस ऑक्सिजन इज अटॅच टू सल्फर विच इज अटॅच टू 2 ऑक्सिजन ॲटम्स, आणि बाजूला आयस ग्रुप्स, त्यामुळं हा OH बॉन्ड मोर पोलर आहे. त्यामुळं हा हायड्रोजन ॲटम काय होणार आहे, ॲसिडिक. म्हणजे त्याला माहिती आहे की कोणतरी पुल करणारी बाजूला कॅपॅसिटी असणारी कुठला ग्रुप किंवा काय ॲटमॉस्फिअर असेल, ग्रुप असेल, एखादा सेपरेट आयन असेल, दिस हायड्रोजन कॅन गो आउट इन द फॉर्म ऑफ H+. आणि मग हा अल्कॉक्साईड प्रॉपर्टी असणारा, हे फ्री आयन्स आहेत ॲक्च्युली, ही अल्कॉक्साईड प्रॉपर्टी असणारा O-, आणि हा अल्कॉक्साईडची प्रॉपर्टी कार्बन ऑक्सिजन, दिस O- विल पुल दिस हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. तसं झाल्यामुळं काय होईल, ते पुढं लिहिण्याच्या ऐवजी मी इथंची लिहायचं ते इथे लिहितो. तसं झाल्यामुळं काय होईल, दिस हायड्रोजन गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, त्यामुळं तिकडं OH बॉन्ड होईल आणि इथं O-. नेहमीचे लोन पेअर इथं आहेतच 2, पण आता ही दिस शेड पेअर त्याचं हेटेरोलायटिक ब्रेकिंग होणार, हेटेरोलिसिस. का बरं, तर हा OH बॉन्ड आहे, हा OH बॉन्ड मोर पोलर आहे,
मग अशी लिहिलं आहे मोर पोलार. त्यामुळं हेटेरोलिसिस इझी. आणि त्यामुळे मग हा हायड्रोजन फॉर्ममध्ये इथं पुढं काय होणार ते मी इथून दाखवतो आहे. हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये इट विल कम आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स आणि इथं त्याचं शेअरिंग होईल या इलेक्ट्रॉन पेअरबरोबर. त्यावेळेला कसं दिसेल बघा. ओके, मुद्दाम तो कलर ठेवतो मी. आणि एकदा असं शिकून घेतलं की मग नंतर मग तो मॉलिक्युलर फॉर्म्युला ही शेड पेअर इकडे राहिली. आधी जे 2 लोन पेअर होत्याच नाही का, म्हणजे हा निगेटिव्ह आणि हा ऑक्सिजन, हा मग अशी बॉन्ड झाला होता. बघा समजून घ्यायचं. असं प्रत्येक वेळेला करायला लागत नाही, प्रत्येक रिॲक्शनला असं लिहावं लागत नाही. एकदा असं समजून घेतलं की त्याचा या रिॲक्शनला याच्याशी रिलेटेड दुसऱ्या रिॲक्शनला याच्यासारखं मेकॅनिझम असलेल्या पुढच्या आणखी रिॲक्शन्सला उपयोग होतो, आधीच्या रिॲक्शन्सला रिव्हिजन. आणि केमिस्ट्री असा करायचा असं नाही केल्यामुळं ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड वाटायला लागते. मग आता बघा की मग ही इलेक्ट्रॉन पेअर आणि हा हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स जो बाहेर आला असं झालं. आणि मग इथं जो Na+ काउंटर आयन होता तो इथं आला. मुद्दा लक्षात आला का. आणि त्यामुळं लिहिताना आता ती सेपरेट रिॲक्शन आपण एक एक्झाम्पल मुद्दाम लिहून बघूया. लिहिताना कार्बोनिल ग्रुपच्या अक्रॉस ॲडिशन रिॲक्शन दाखवताना अल्डिहाइड असेल किंवा केटोन असेल, लिहिताना तो जो NaHSO3 असं लिहितात, ओके, NaHSO3 असं लिहितात आणि दाखवताना डायरेक्ट कसं दाखवतात तर दाखवताना त्यामुळं मग हा जो असा आहे हा ग्रुप OSO3Na आणि H असं डायरेक्ट लिहितात. जे आपण आता डायरेक्ट रिॲक्शन लिहिणार त्याच्यावरून कळेल. आता असं जर ज्यांनी अभ्यास केलेला नसतो ना, ओ समजलं का, O म्हटल्यानंतर SO2Na कळलं का. इथं काय पाहिजे. आता आपल्या चुकलं जरी गडबडीत सांगताना स्टुडंट म्हणून टीचर म्हणून तरी तिथं SO3 लिहिलं तर हे टोटल SO4 होता. टोटल SO4 म्हणजे हा सल्फेट ग्रुप झाला. सल्फेट ग्रुप नाही आहे, हा सल्फाईड ग्रुप आहे. समजते का, सल्फाईड ग्रुप आहे. आणि मग ते चुका होत नाहीत. समजलं का की हा म्हणजे जर त्याचा ॲसिडशी रिलेटेड जर काढला आपण H2SO3 आणि H2SO4 हा +4 तर हा याच्याशी रिलेटेड सॉल्ट म्हणजे हे 2 OH ग्रुप्स पोलार ॲसिडिक आणि एक OH ग्रुपच्या ठिकाणी न्यूट्रलायझेशन झालं तर NaHSO3 म्हणजे हा सल्फाईट आणि H2SO4 असतं त्यानिमित्ताने. हे असं मी जरा बारीक काढतो, समजून घ्या फक्त, हे कारण वेगळा मुद्दा आहे. तर ते सल्फेट आणि मग सोडियम आलं तर सोडियम बायसल्फेट किंवा सोडियम सल्फेट Na2SO4. तर आपण हे नाही बघत आहे, हे बघत आहे आणि याच्याशी रिलेटेड आहे. तर पहिली ही गोष्ट. आणि मग एकदा असं बघितलं की लिहिताना आता एक्झाम्पल लिहितो की एखादं एक्झाम्पल तिथं जनरल घ्या किंवा एक्झाम्पल घ्या आणि मग मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये लिहिलं तरी डोळ्यासमोर हे चित्र असेल तर चुकत नाही. आणि मग ज्यांनी असा विचार केलेला नसतो ते ऐन वेळेला आता इथं मी काय लिहायला पाहिजे होतं Na बघून सांगायचं. ऑक्सिजनचा एक बॉन्ड दाखवला आहे म्हटल्यानंतर आणि ऑक्सिजनचा बॉन्ड झाला आहे म्हटल्यानंतर उरलेला पार्ट काय आहे SO2. दॅट्स ऑल. चुकायचं काय कारण आहे. SO2 सल्फाईड ग्रुप. ओके, तर हे ॲडिशन रिॲक्शन आहे. आणि त्यात ज्यांनी असा विचार केलेला नसतो ते गडबडीत 3 लिहिणार. ज्यांनी असा विचार केलेला नसतो ते गडबडीत म्हणजे केमिस्ट्री चूकच झाली. गडबड कुठं, ते सल्फरलाच बॉन्ड दाखवणार. सल्फरशी बॉन्ड झालेलाच नाही, बॉन्ड ऑक्सिजनशी झालेला आहे. समजलं का. येस. तर एवढी चर्चा झाली. तर आता हे बेसिकली काय झालेलं आहे की जसा HCNचं ॲडिशन झालं तसं हे सोडियम बायसल्फाईट NaHSO3चं ॲडिशनच झालेलं आहे. तर तिथे जसं सायनाइड आयन इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाइलेट अटॅक्स तसा हा इथं हायड्रोजन सल्फाईट मधला ऑक्सिजन अटॅक करतो न्यूक्लिओफाईल. आणि मग पहिल्या स्टेपमध्ये जरी Na+ तिथं गेला तर इमिजिएटली हा OH बॉन्ड पोलर असल्यामुळं
आणि हा अल्कॉक्साईडची प्रॉपर्टी म्हणजे हा ऑक्सिजन हॅज व्हेरी हाय अफिनिटी फॉर प्रोटॉन. तर हा प्रोटॉन तिकडं हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये उडून घेतल्यामुळं अल्टिमेटली हे असं चित्र दिसतं. आणि मग ह्याला हे ॲडिशन झालं कार्बोनिल ग्रुपच्या अक्रॉस. एका साईडला सल्फाईटवाला पार्ट आणि एका साईडला हायड्रोजन, समजलं ना. आणि त्याच्यावरून मग अल्डिहाईड किंवा कीटोन कोण असेल तो अल्डिहाईड किंवा कीटोन, समजा ॲसिटल्डिहाईड असेल तर ॲसिटल्डिहाईड सोडियम बायसल्फाईट असं त्याचं नाव, त्याच्यावरूनच जो असेल त्याचं नाव आणि ते बायसल्फाईट ते नॉमेनक्लेचरमध्ये सोपं केलं याचं. हा एक भाग आहे. हे सर्व करत असताना जो न्यूक्लिओफाईल हे जे सोल्युशन आहे ते ॲक्वा सोल्युशन, हे पहिला एवढं कळलं पाहिजे. हे झाल्यानंतर मग पुढचं मी सांगतो आहे. हे सर्व करत असताना एक्झाम्पल घेताना पण ते सांगता येतं. हे सर्व करत असताना काय काळजी घ्यायची तर सोडियम बायसल्फाईट हे जे घेतलं आहे आपण, स्ट्रक्चर दाखवलं इथं, सॅच्युरेटेड सोल्युशन हे फार महत्त्वाचं आहे. त्याचे कारण असं आहे की सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये ॲडिशन रिॲक्शन्स होणारच आहे. समजा डायल्यूट असेल तर काय होईल, ॲडिशन पण होईल आणि परत इमिजिएट हायड्रोलिसिस पण होऊ शकते. समजलं का, हायड्रोलिसिस पण होऊ शकतं. ही एक गोष्ट, हायड्रोलिसिस होऊ शकतं म्हणजे होतं. मग काय, कशाला हे करायचं तर सॅच्युरेटेड सोल्युशन घ्यायचं. ओके, त्यामुळं रिॲक्शन इथं थांबणार. कोण अल्डिहाईड कीटोन असेल तो. हेच आता पुढं एक्झाम्पल घेताना सांगणार आहे व्यवस्थित. आधी जरा बोलून ठेवतो. याच्या आधी जे सांगितलं ते पहिला कवर करून घ्या आणि मग याच्या पुढं जे सांगणार आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा आहे तो रिपीट करणार आहे. थोडक्यात आत्ता जरा फास्ट सांगतो, मग पुसतो आणि परत एक्झाम्पल घेतो. बिकॉज ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ही जी ॲडिशन रिॲक्शन होणार त्याच्यामध्ये हा जो अल्टिमेटली प्रोडक्ट मिळणार आहे आम्हाला, म्हणजे लिहिताना मी असं लिहिणार. ओके, त्याचे क्रिस्टल मिळतात म्हणजे तो क्रिस्टलाईन मिळतो. तो क्रिस्टलाईन फॉर्ममध्ये मिळतो म्हणजे हाच या फॉर्ममध्ये लिहिला आहे, क्रिस्टलाईन फॉर्ममध्ये मिळतो. मग त्याचा फायदा काय होतो की क्रिस्टलाईन फॉर्ममध्ये मिळाला की फिल्टर करून फक्त हाच बाजूला काढता येतो. आणि फिल्टर करून फक्त हाच बाजूला काढला आणि परत लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर टाकून याला हीट केलं की परत आम्हाला अल्डिहाईड आणि हा सेपरेट मिळतो. ओके, म्हणजे काय की ह्या ज्या नाही तर काय असतं बघा, आता रिॲक्शन लिहायचीच आहे की NaHSO3 प्लस अल्डिहाईड ॲरोवर लिहायचं बरं का. सॅच्युरेटेड कंडिशन आहे, प्रोडक्ट त्याचं नाव जो कोण असेल तो, समजा हा मिथाईल असता, ॲसिटल्डिहाईड सोडियम बायसल्फाईट ॲडिशन प्रोडक्ट. ओके, एक रिॲक्शन लिहिली, बोर्डला मार्क मिळाला. अरे व्हाय सॅच्युरेशन. ओके, सॅच्युरेशन नसेल, डायल्यूट सोल्युशन असेल तर ही पहिली स्टेप होणार नाही का, होणार. पण पहिली स्टेप झाल्यानंतर पुढची पण स्टेप होण्याची चान्स, मग तरी पण का करायची ही रिॲक्शन तर सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये ही जी रिॲक्शन आहे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन, पहिली स्टेपमध्ये अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल आणि दुसऱ्या स्टेपमध्ये मग हा हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स इकडे जातो म्हणजे तो इलेक्ट्रोफाईल त्या मुवमेंटला. पण स्लो स्टेप असल्यामुळं, फर्स्ट स्टेप आणि स्लो स्टेप असल्यामुळं ही न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. आणि त्यातला जो मुद्दा आहे तो परत रिपीट करणारा एक्झाम्पल घेता, क्रिस्टलाईन प्रोडक्ट मिळतो आणि फिल्टर केल्यानंतर मग एवढाच बाजूला काढता येतो आणि मग परत डायल्यूट म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर ॲड केलं आहे स्पेशली ॲसिडिक कंडिशनमध्ये की परत आम्हाला मग हे मिळतात. त्याचा फायदा काय होतो की समजा 3-4 केमिकल्स आहेत, अल्डिहाईड आहे, अल्कोहोल आहे, असे वेगवेगळे आणि त्यातलं आम्हाला फक्त अल्डिहाईड सेपरेट करायचं आहे. ओके, अल्डिहाईड सेपरेट करायचं आहे तर NaHSO3 सोडियम बायसल्फाईड सॅच्युरेटेड कंडिशनमध्ये फक्त अल्डिहाईडचाच क्रिस्टलाईन प्रोडक्ट मिळतो. फिल्टर केला, बाकीचे केमिकल्स इन द फॉर्म ऑफ फिल्टराईट दे विल गो डाऊन आणि मग तो बाजूला काढून क्रिस्टल त्याचं डायल्यूट ॲसिडबरोबर परत हायड्रोलिसिस केलं की परत आम्हाला हा मिळतो. म्हणजे 2-4 केमिकल्समधून आम्हाला अल्डिहाईड प्युअर फॉर्ममध्ये सेपरेट करण्यासाठी या रिॲक्शनचा वापर करायचा असेल तर सॅच्युरेटेड पहिल्या स्टेपमध्ये मग क्रिस्टलाईन प्रोडक्ट मिळणार जो ॲडिशन रिॲक्शन आहे आणि मग नंतर पुढची स्टेप असा तो भाग आहे. म्हणजे या सगळ्या हे सगळे बारकावे असतात की सॅच्युरेटेड का लिहिलं आहे, क्रिस्टलाईन इथे का लिहिलं, इतर ठिकाणी का लिहित नाही, क्रिस्टलाईन असतील नसतील, तर ते सारखं प्रश्न विचारला पाहिजे, विचार केला पाहिजे. मग इथं काय फायदा काय क्रिस्टलाईन लिहिण्याचा आहे, काही कारण आहे का, सॅच्युरेटेड नसतं तर काय झालं असतं, शंका विचारली टीचरला. तर म्हणजेच तुम्ही MCQच्या पद्धतीने चालला आहे, तुमचं ब्रेन काम करायला लागलेलं आहे.
हा त्याचा अर्थ असतो. आता हे जे आता इथं मेकॅनिझम सांगितलं, हे मेकॅनिझम तसं अपेक्षित नाही आहे बोर्ड, कारण किती मेकॅनिझम घ्यायचे 11वी-12वी लेवलला. पण मी सांगितल्यानंतर जे आपण शिकलो आत्तापर्यंत त्याच्यामध्ये काहीतरी फार वेगळा अभ्यास करायला लागतो किंवा आणि वेगळं काही न कळणारी गोष्ट आहे असं काही नसल्यामुळं मी मेकॅनिझम सांगितली. आणि मेकॅनिझम सांगितलेल्याचा फायदा काय, ओके, तर हे बॉन्ड कुठं सल्फरलाच दाखवतात बऱ्याचशा पुस्तकात पण अनेक ठिकाणी, किंवा जे काही पटकन कळत नाही मध्येच कसं झालं की जसं हा हायड्रोजन तिथे गेला आणि इथं सोडियम आला, तो जो गोंधळ होतो अनेकांचा, आणि मग पाठच करायचं, बोर्डला कमी रिॲक्शन्स पूर्वी होतं त्यावेळेला पाठांतर ठीक आहे तेव्हाही चुकीचं आहे, पण मुलांना जमत होतं विद्यार्थ्यांना, म्हणजे चुकीचं असलं तरी. आता एवढा सिलेबस वाचता की ते तर करणं चुकीचं असलं तरी आता शक्य पण नाही आहे आणि करायचं नाही. मेकॅनिझम शिकलो आणि आता जी क्रिस्टलाईनची रिलेटेड गोष्ट आहे ती परत रिपीट करतो एक एक्झाम्पल घेऊन. हा पॉईंट पुन्हा एकदा फास्ट रिव्हिजन होईल आणि मग पुढची रिॲक्शन बघता येईल. थोडंसं हे पुसण्यासाठी मी पॉज घेतो. बघा, म्हणजे नॉर्मली बुक्समध्ये कसं असतं की अल्डिहाइड और कीटोन, आता इथं आपण ॲसिड अल्डिहाइड घेतला आहे म्हणजे IUPAC इथॅनल, ओके, ॲसिड अल्डिहाइड, सॅच्युरेटेड सोडियम बायसल्फाईट, सोडियम बायसल्फाईट किंवा सोडियम म्हणजे एक हायड्रोजन असेल तर, किंवा सोडियम हायड्रोजन सल्फाईट PHITE ATE नाही +6वाला तो सल्फेट SO4-2शी रिलेटेड सांगितलं. मग असं असतं अल्डिहाइड कीटोन कोण असेल तो सॅच्युरेटेड सोल्युशन हे जाणीवपूर्वक लिहिलेलं असतं NHSO3. आणि प्रोडक्ट लिहिताना काय असतं, डायरेक्ट असं असतं. तर तो मुद्दा मी ठीक आहे कलर काढत नाही, सल्फर कळतो आपल्याला O, आणि मग बॉन्ड दाखवतात किंवा असं लिहितात OSO2 H लिहिणार का Na लिहिणार Na आणि H असं, म्हणजे जसं HCNचं ॲडिशन झालं हायड्रोजन तिकडं सायनाईड इकडं, तसं हा ग्रुप असं, पण असं नाही आहे ते, असं एवढं सहज विचार करायची गोष्ट नाही ती. ओके, लिहिताना डायरेक्ट असं लिहितात. आणि मग महत्त्वाचं काय की हे ॲडिशन रिॲक्शन आहे, त्यामुळं मग इथॅनल किंवा ॲसिटल्डिहाइड, ओके, ॲसिटल्डिहाइड जे नाव असेल त्याच्या नावापुढं ॲसिटल्डिहाइड सोडियम बायसल्फाईट ITE म्हणतात, किंवा सोडियम हायड्रोजन सल्फाईट असं नाव लिहितात. आणि महत्त्वाचं काय तर हा क्रिस्टलाईन हे उल्लेख करतात, म्हणजे हा त्या सगळ्या. मग त्याचे फायदे काय, त्या मुद्दाम सांगितलं की हे सॅच्युरेटेड सोल्युशन वापरल्यामुळं हा क्रिस्टलाईन मिळाला, म्हणून सॅच्युरेटेड, नाही तर त्याचे आयन्स मिळणार, सॉल्युबल असणार तो, आणि मग फिल्टर केल्यानंतर तो पण खाली येणार. सॅच्युरेटेड सोल्युशन वापरल्यामुळं हिटिंग सिम्बॉल आहेच, क्रिस्टलाईन मिळतो. मग फिल्टर केल्यानंतर मग समजा की इथे अल्डिहाइड बरोबर आणखी कोण केमिकल्स होते याची फक्त रिॲक्शन होणार, म्हणजे ते सगळं गृहीत धरून त्या पद्धतीचं असेल. अल्कोहोल अल्डिहाइड आणि दुसऱ्या कुठलं तरी बेन्झीन असे काही मिक्सचर असतील तर सेपरेट करायचं असेल तर अल्डिहाइड कीटोनचे वैशिष्ट्य आहे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन, आणि सॅच्युरेटेड सोल्युशन असेल तर क्रिस्टलाईन मिळतो. मग फिल्टर करा, हा सेपरेट होईल, बाकीचे सगळे सेपरेट होतील. आणि मग याचं पुढं डायल्यूट ॲसिड वापरलं म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर की हायड्रोलिसिस होऊन परत हा मिळतो. हे कारण आहे. आपल्याला रिॲक्शन एवढीच आहे, पण सॅच्युरेटेड का क्रिस्टलाईन उल्लेख का, तर त्याचे कारण आहे. आणि त्यामुळं काय होतं की मग हा अल्डिहाइड आम्हाला परत सेपरेट मिळतो. डायल्यूट ॲसिड जर केलं म्हणजे इथं फक्त केमिकल रिॲक्शन्स न्यूक्लिओफिलिक बघायचं असलं तरी सॅच्युरेटेड का क्रिस्टलाईन मिळतो याचा उल्लेख का इथं. तर हे झाल्यानंतर फिल्टर केलं तर क्रिस्टलाईन असल्यामुळं हा सेपरेट होईल. त्याची रिॲक्शन डायल्यूट ॲसिडबरोबर केली तर हायड्रोलिसिस होऊन परत आम्हाला बेसिकली अल्डिहाइड मिळणार, असा तो मुद्दा आहे. हा मिळणार म्हणजे प्युअर फॉर्ममध्ये सेपरेशन करण्यासाठी हे आहे. हे पण मग अशा गोष्टी असतात ना, ते MCQs म्हणून मिक्स होऊन येतात. मग डायरेक्ट क्वेश्चन तेवढाच येईल किंवा आणखी 1-2 क्वेश्चन किंवा 2-3 टॉपिकचे क्वेश्चन मिक्स होऊन येत असतात. मग इथं प्रोपियन अल्डिहाइड घेतला किंवा ॲसिटोन घेतला, कीटोन कुठला असं ते ठीक आहे. तर मुद्दा हा लक्षात ठेवा आणि मेकॅनिझम मुद्दाम लक्षात ठेवा.
एवढी चर्चा एक एक रिॲक्शनची करायची असते. आणि मेकॅनिझममध्ये मी याच्यापूर्वी सांगितलं असं फर्स्ट स्टेप अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल आणि ती स्लो स्टेप आहे रेट डिटर्मायनिंग स्टेप. त्यामुळे ही न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे आणि पॅटर्न तोच सगळीकडे. इथं अल्काईल ग्रुप बदलला किंवा इथं दोन्हीकडे अल्काईल ग्रुप असतील, बेसिकली रिॲक्शन इथं आहे, पॅटर्न तोच आहे आणि लिहिताना डायरेक्ट असं लिहितात. मग ते जी चर्चा केली त्याच्यामुळं हे लक्षात ठेवायला सोपं जातं. नाही तर मग सल्फरलाच बनवून दाखवतात किंवा आणखी काहीतरी करतात, तर असं होऊ नये. ओके, इंटरेस्टिंग आहे. ओके, अभ्यास करा.